शुभ सकाळ मित्रांनो, मी रोहित रमाकांत परत परशुरामाची भूमी कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण निघालो आहोत धोपेश्वर देवस्थानाकडे। सकाळी आपण निघतो वाघोटान आपल्या गावाहून। सकाळचं सुंदर वातावरण आणि पाऊस मुळात थांबला आहे इतक्या दिवसानंतर, त्यामुळे म्हटलं फिरून येऊ। हे आपल्या गावातलं विठ्ठल राई रखुमाई मंदिर, आणि आज आपल्यासोबत आहेत आपले पप्पा। चलो खूप दिवसांनी ऊन दिसले। हे कोणतं मंदिर आहे? हे मंदिर गणेश मंदिर। अच्छा, प्रायव्हेट आहे म्हणजे कोणाचं तरी मालकीच। हे मयेकर मांगराकडे जातो वाटतं, पाठचा रस्ता। एवढाच रस्ता हे केलं समजत नाही। पेंडुरकरवाडी U-टर्न मारावा लागला। आम्ही इकडनं आलो आणि इथे जायचं होतं। हा रस्ता इथून 10 मिनटं दाखवत आहे। गावातून जायचं आहे। उतारच आहे पूर्ण वाटतं। होता कसला उतार होता? आहे पुढे अजून। हां बापरे, उतार बघा काय, पूर्णच उतार आहे। उतरा तुम्ही। त्याला हे रस्ते माहिती नाहीत ना, गुळगुळीत असतील तर वाट लागायची। अच्छा, हा रस्ता आहे तो वाटतं। कशाला आलेलात? हे बघ, नदी हे पूर्ण भरतंय, पुलाला टेकतं हे पाणी।
हे पाणी म्हटलं या पुलाला टेकतं. पुलावरून जायचं आहे. हे किंगफिशर हे का? पाईड किंगफिशर. कुठून टर्न घेत आहे? राजापूर बुरुंबेवाडी. मंगल कार्यालय पण आहे धूतपापेश्वरचं. हो काय गेलं? काहीतरी गेलं उंदरासारखं खालून. खूपच आत आहे मंदिर. झालं आलं. 1 मिनिट. 400 मीटरवर आहे. खूप आतमध्ये देवस्थान.
माझं नाव वसंत गणेश ठाकूर, मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संपताना मुंबईमध्ये आलो. मुंबईमध्ये आल्यानंतर माझे वडील देवळातील पुजारी असल्या कारणाने मी त्या देवळाच्या बाजूला आमची खोली असते तिथे मी राहत होतो आणि राहतो अजून. कुटुंबापेक्षा मोठे तर जगात कोणतेच नाही, वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आणि आईच्या सावलीपेक्षा जगात मोठं असं कोणी नाही. ज्याच्या घरात म्हातारपणी आयुष्य राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस. धनाने श्रीमंत होण्याच्या मनाने श्रीमंत होणे केव्हाही अधिक चांगले असते. तर मंदिरात कलश आणि कळस जरी सोन्याचा चढवलेला असला तरी नतमस्तक मात्र देवाच्या पायरीवर लग्नाच्या पायरीवर टेकावे लागते. दुनिया कशी का वागेन आपल्याशी, आपण मात्र छानच वागायचं सगळ्यांची. इतकं छान वागायचं की कपट करणारा तो विश्वासघात करणारा तळमळला पाहिजे पुन्हा आपल्या पायाजवळ येण्यासाठी. हसून पाहावं, रडत पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी घ्यावं, काहीतरी द्यावं. आपण गेल्यानंतर आपल्याला कोणीतरी काढावं. देशावर करावं, धर्मावर करा, माणसावर करा, माणुसकीवर करावं, पण प्रेम मात्र सर्व मनापासूनच करावं. आणि एकच लक्षात ठेवा की भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि धनवंताबरोबर दान असावे. ज्याच्याकडे या तिन्ही गोष्टी असतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस. मी कोरोनाचा अर्थ काय लावला? कोरोना. कोकणात रोग नाही, नव्हताच, बाहेरून येत होता. म्हणून सुंदर जीवन कोकणात बघा, निसर्ग टॉप आहे. तुमच्याला आशीर्वाद देतो ब्राह्मण ब्रह्मचारी म्हणून, काही कमी नाही पडणार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याचे सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण जे गोड नामाकाटकन राहते. आणि नेहमी पशुपक्ष्यांचे संबंध आहे. पशुपक्षी कधी तुम्हाला दगा देणार नाही. कुत्र्याचं आयुष्य 20 वर्ष, मांजराचं आयुष्य 20 वर्ष. माणसं सापापेक्षा विचारी असतात. किती दिले तरी समाधान नाही. कोकणी कसा मी काढला बघा. एवढं मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.